नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस सिलेंडर असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील सर्वच्या सर्व LPG घरगुती गॅस सिलेंडरवर आता आजपासून 5 कडक नियम लावण्यात आले आहेत। या 5 कडक नियमानुसार तुम्हाला महत्त्वाची आता 2 कामे करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला इथून पुढे गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। महत्त्वाचे 5 कडक नियम आता घरगुती गॅस सिलेंडर धारकांना आजपासून लागू होत आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा जर तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे। यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम आजपासून लागू होत आहेत। जर तुम्ही हे 5 कडक नियम पाळले नाही तर तुम्हाला इथून पुढे गॅस मिळणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे। तर बघा कोणते ते 5 नियम आता केंद्र सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो 2 महत्त्वाची तुम्हाला कामे करायची आहेत। कोणते 2 कामे करायचे आहेत आणि कोणते 5 कडक नियम आता केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅस धारकांना लागू करण्यात आले आहेत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता या 5 नियमामध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आलं आहे की हे जर नियम तुम्ही नाही पाळले आणि या नियमानुसार तुम्ही जर ही 2 कामे नाही केली तर तुम्हाला इथून पुढे तुमच्या जवळ पैसे असूनही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे। तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस जर वापरत असाल तर तुम्हाला हे 5 कडक नियम आता पाळावेच लागणार आहेत, अन्यथा पैसे असून पण तुमच्याकडे जर तुम्हाला आता गॅस मिळणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे। आजपासून गॅस सिलेंडरवर केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत। तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर जर तुमच्या घरामध्ये वापरत असाल तर तुम्हाला हे 5 कडक नियम पाळावे लागणार आहेत। हे नियम पाळले नाही तर तुमच्याकडे पैसे असून पण गॅस सिलेंडर मिळणार नाही असं या नियमामध्ये सांगण्यात आले। आणि या 5 नियमामधील 2 नियमाच्या अंतर्गत तुम्हाला ताबडतोब आता 2 कामे आता अर्जंटमध्ये करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला महागड्या रेटनी म्हणजेच जास्त किमतींनी आता इथून पुढे गॅस मिळणार आहे। तर कोणती कामे तुम्हाला अर्जंट करायची आहेत आणि कोणते तुम्हाला 5 कडक नियम लावण्यात आले आहेत, सर्व गॅस धारकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, आजपासून लागू होणाऱ्या या 5 नियमामधील पहिला नियम जो आहे तर तो तुम्ही नाही पाळला समजा तर तुम्हाला इथून पुढे पैसे असून पण गॅस मिळणार नाही। त्यानंतरचा दुसरा जो कडक नियम आता गॅस ग्राहकांना लावण्यात आला आहे तो जर तुम्ही नाही पाळला तर बघा तुम्हाला दंड सुद्धा आकारण्यात येणार आहे। त्यानंतरचा तिसरा नियम जो आहे जर तुम्ही नाही पाळला तर तुमच्यावर सरकार एका वेगळ्या पद्धतीने कारवाई सुद्धा करणार आहे। त्यानंतरचे शेवटचे 2 जे नियम आहेत त्यानुसार तुम्हाला महत्त्वाची 2 कामे आता ताबडतोब करायची आहेत। ही जर 2 कामे तुम्ही नाही केली तर तुमच्याकडे पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही, तुम्हाला माघारी परतावे लागणार आहे। त्यामुळे 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच आता गॅस ग्राहकांना मोठी चेतावणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा जर तुम्ही स्वयंपाकासाठी गॅस वापरत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर आता ही 2 कामे करून घ्यायचीच आहेत, अन्यथा तुमच्याकडे पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही असं कडक नियम केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅस ग्राहकांना आता लावण्यात आले आहेत। त्यामुळे कोणते नियम आहेत? 5 कडक नियम आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला 2 नियमांतर्गत तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला व्यवस्थित हे 5 कडक नियम तुम्हाला कोणते लागू करण्यात आलेत तुम्हाला व्यवस्थित सांगतो बघा। मित्रांनो, आता ही 2 कामे केल्यानंतरच आता तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार आहे। हे 2 कामं केल्याशिवाय तुम्हाला गॅसच मिळणार नाही असं या नियमामध्ये सांगितलं आहे। नवीन कडक 5 नियम आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व गॅस ग्राहकांना लावण्यात आले आहेत। या नियमांचे पालन करणे आता तुम्हाला गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला पैसे तुमच्याकडे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, तुम्हाला मोकळ्या हाताने घरी परताव्यात लागणार आहे। मग हे कोणते नियम 5 कडक आता केंद्र शासनाने लावण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे।
तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनी जर तुम्ही स्वयंपाकासाठी गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता 5 कडक नियम लावण्यात आले आहेत। यामधील पहिल्या 2 नियमांतर्गत तुम्हाला महत्त्वाची कामे 2 ताबडतोब करायची आहेत, अन्यथा तुमच्याजवळ पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। त्यामुळे या नियमामधील प्रत्येक पॉइंट ना पॉइंट समजून घ्या। बघा आता तुम्हाला ओळीने 5 नियम वाचून दाखवतो, सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष द्या। बघा आता केंद्र सरकारने लागू केलेल्या या 5 नियमामुळे तुमच्या घराला आता धोक्याची घंटा ठरू शकते, कारण यामध्ये असे पण स्पष्टपणे सांगितले आहे की या नियमांचे पालन न करणाऱ्या गॅस ग्राहकांना इथून पुढे पैसे असून पण गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। मग सरकारने असंच का म्हणलं आहे, याची नेमकी कारणे तरी काय आहेत आणि कोणते 5 कडक नियम या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि कोणकोणत्या माध्यमातून हे 5 कडक नियम आता लावले गेले आहेत। बघा तुम्हाला व्यवस्थित सांगतो, सर्व समजावून सांगतो, काळजीपूर्वक तुम्ही ते व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, ते केल्याशिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर इथून पुढे मिळणार नाही। त्यामुळे 5 कडक नियम कोणते आहेत जे तुम्हाला पाळावे लागणार आहेत, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ताबडतोब तुम्हाला 2 कामे यामध्ये करायची आहेत। तुम्हाला 5 नियम व्यवस्थित सांगतो, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा। बघा आता गॅस ग्राहकांनो, आता तुम्ही म्हणाल की एवढे कडक नियम आम्हाला का लावले, तर याचे कारण सुद्धा केंद्र शासनाच्या या नियमामध्ये सांगितलंय। तर बघा कोणते कारण आहे की आता समजा तुम्हाला माहित असेल की आपण आपल्या घरातील गॅस संपला की फोन लावून जेव्हा गॅस सिलेंडर मागवतो तेव्हा ते जे गॅस सिलेंडर तुम्हाला घरी आणून देणारे कर्मचारी असतात तर ते त्यामधील गॅसचे सील फोडून गॅस चोरी करत असल्याचं आता केंद्र सरकारला निदर्शनास आलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील सर्वच्या सर्व गॅस ग्राहकांना हे 5 कडक नियम आता लावण्यात आले आहेत। या 5 कडक नियमामुळे तुमच्या गॅसची चोरी वाचण्यापासून तुम्ही आता सावध होणार आहात आणि तुमची चोरीपासून तुम्हाला हे वाचणार आहात। तसेच यामध्ये जो काळा बाजार गॅसमध्ये चालतो तर तो काळा बाजार इथून पुढे आता बंद होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम याबद्दल लावण्यात आले आहेत। यामधील 2 नियमानुसार तुम्हाला आता महत्त्वाची 2 कामं लगेचच करायची आहेत। जर तुम्ही हे काम नाही केले तर तुमच्याजवळ पैसे असून पण तुम्हाला इथून पुढे गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय। त्यामुळे तुम्ही गॅस ग्राहक जर असाल, तुम्ही कोणत्याही कंपनीचे जर गॅस तुमच्या स्वयंपाकासाठी वापरत असाल तर तुम्ही लक्ष देऊन बघा। जर तुम्हाला जर गॅसच मिळत नाही असं जर तुम्हाला जर झालं तर तुम्ही पैसे असून पण समजा तुम्हाला गॅस मिळाला नाही तर तुम्ही स्वयंपाक कसं करणार हा सुद्धा तुम्ही विचार करा। त्यामुळे लवकरात लवकर आता ही 2 कामे तुम्हाला करायची आहेत। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला इथून पुढे अजिबात गॅस सिलेंडर दिलणार नाही। तर तुम्हाला आता महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। ही जर 2 कामे जर तुम्ही केली तर इथून पुढे 5 वर्षापर्यंत तुम्हाला कोणतंही टेन्शन नाही, कोणतंही काम करायची गरज बसणार नाही। त्यामुळे तुम्हाला पुढील 5 वर्ष व्यवस्थित गॅस सिलेंडर मिळावा असे वाटत असेल तर व्हिडिओमध्ये हे नियम सांगितलेत, त्या नियमानुसार तुम्हाला 2 कामं लवकरात लवकर करायची आहेत। बघा आता तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे, केंद्रात पण भाजपचे सरकार आलं आहे। त्यामुळे गॅस सिलेंडर संदर्भात जे कोणी काळा बाजार करतील त्याच्यावर कठोर कारवाई सुद्धा करणार असल्याचं या नियमामध्ये सांगितलं आहे। तर बघा हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रत्येक पॉइंट ना पॉइंट नियमामध्ये समजून सांगितलं आहे। तेच नियम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे। कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि या 5 नियमामधील महत्त्वाचे 2 कामे तुम्हाला करायचे आहेत। यामध्ये जर ही 2 कामे तुम्ही नाही केली तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत तुमच्याकडे पैसे असून पण गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय। बघा आता तुम्हाला नियम वाचून दाखवतो, सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। नियम अत्यंत कडक असणार आहेत। बघा गॅस ग्राहकांनो, तुम्हाला यामध्ये आणखी एक आनंदाची बातमी देखील आहे, ती म्हणजे आता तुम्हाला या 5 नियमामधील 2 नियमांतर्गत 2 महत्त्वाची कामे केल्यानंतर तुमचा जो गॅस आहे तर तो 200 ते 300 रुपयांनी तुम्हाला स्वस्त देखील मिळणार आहे। म्हणजे समजा तुम्हाला आता जो गॅस आहे तो 800 रुपयांना जर मिळत असेल किंवा 1000 रुपयाला जर मिळत असेल, त्यामध्ये 200 ते 300 रुपयांचं डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला कमी करून स्वस्तमध्ये गॅस मिळणार आहे।
तर त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस सुद्धा करायची आहे। कोणती प्रोसेस करायची तुम्हाला व्यवस्थित सांगतो, तसेच 5 कडक नियम तुम्हाला कोणते पाळावे लागणार आहेत त्याची सुद्धा माहिती सांगतो। आणि या 5 नियमांमधील 2 नियमांतर्गत तुम्हाला ताबडतोब 2 कामे करायची आहेत, अन्यथा तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलंय। तर बघा, तुम्हाला 200 ते 300 रुपयाने गॅस स्वस्त मिळणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला याची माहिती इथं मिळून जाणार आहे। तर सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो बघा काय काय काम करायचं आहे, कोणकोणतं काम करायचं आहे। आता बघा इथं लक्ष देऊन, आता बघा इथे गॅस कनेक्शन आधार लिंक करणं बंधनकारक केलं आहे। पहा, गॅस कनेक्शन जे आहे तर ते गॅस कनेक्शनला आधार लिंकिंग करून तुम्हाला ताबडतोब यायचं आहे। हे डबल का सांगितलंय, कारण अजून काही गॅस ग्राहकांनी अजिबात गॅस कनेक्शनला त्यांचं आधार लिंकिंग केलं नाही, म्हणजेच ई-KYC केलेलं नाही। तर तेल कंपन्या तसेच महाराष्ट्र सरकार असेल किंवा तेल कंपन्याचे जे मंत्री आहेत किंवा तेलाच्या संदर्भात जे मंत्रालय आहे तर त्या मंत्री आहेत, तर ते वेळोवेळी त्यांनी गॅस चोरीबाबत प्रकरणे समोर आणली आहेत। त्यामुळे सरकारने तुम्हाला गॅस ई-KYC करणं बंधनकारक केलं आहे। तर अजूनही तुम्ही गॅस ई-KYC केलं नसेल तर तुम्हाला करून घ्यायचं आहे। सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला आता महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या किमतीमध्ये किती किमती वाढल्या आहेत याची सुद्धा माहिती देतो। तुमचा गॅस आता येणाऱ्या महिन्यामध्ये तुमचा जर गॅस संपला तर किती किमतीला तुम्हाला मिळणार याची सुद्धा माहिती सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, आता यासाठी आता काय करायचं आहे बघा, सर्वात महत्त्वाचं सर्वांनी ते लक्ष द्या। बघा, आता गॅस मिळणार नाही जर तुम्ही आता ही काम केलं नाही तर बघा, आता बघा लक्ष देऊन, जर ई-KYC तुम्ही केलं नाही तर कदाचित तुम्हाला गॅस मिळणार नाही असं या नियमामध्ये सांगितलं आहे। तर बघा, सर्वांनी तर लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचं आता आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमचं जे गॅसचं पुस्तक असतं म्हणजे ते एक प्रकारचं जे डॉक्युमेंट आहे ते एजन्सीने तुम्हाला दिलं असतं, तर ते घेऊन तुम्हाला गॅस कंपनीमध्ये जायचं आहे। जवळच्या तुमच्या कुठेही गॅस एजन्सी जर तुमच्याजवळ असेल तर तुमच्या डीलरजवळ जायचं आहे, तर तिथं जाऊन तुमच्या गॅसचं लिंकिंग करायचं आहे, म्हणजे तुमचं आधार कार्डचं लिंकिंग करून घ्यायचं आहे। तिथे विशिष्ट प्रकारे एक मशीन असते, तर त्या मशीनवर तुम्ही तुमचा अंगठ्याचा ठसा देऊन तुमचं आधार लिंकिंग त्याला करून घ्यायचं आहे। आता ही झाली पहिली गोष्ट। त्यानंतर लगेच समजून घ्या, 5 ते 6 दिवसाचा तुमच्याकडे अवधी राहिलेला आहे। अर्जंटमध्ये तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे। गॅस सिलेंडर आता 200 ते 300 रुपयांनी स्वस्त मिळेल का, तर तुम्हाला हा स्वस्त सुद्धा मिळणार आहे। त्या म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं कारण सांगतो बघा, आता इथे लक्ष देऊन, एक विशेष योजना आहे त्याच्या मार्फत तुम्हाला गॅस सिलेंडर आता स्वस्त मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला माहित असेल, उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला काही जणांनी आता उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर सुद्धा घेतले असतील, परंतु तुम्हाला मोफत सबसिडी सुद्धा देण्याचं ठरवलं आहे। तर त्या सबसिडी अंतर्गत तुम्हाला मोफत गॅस सुद्धा दिला जाणार असल्याची तुम्हाला मोठी माहिती समोर येत आहे। तसेच तुम्हाला सबसिडी देखील 200 ते 300 रुपयांनी मिळणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। एकंदरीत जर विचार केला तर तुम्हाला आता मिळणारा जो गॅस आहे तर तो तुमच्या जिल्ह्यानुसार किती मिळणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुमचा जर यवतमाळ जिल्हा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 844 रुपयाला गॅस मिळणार आहे। वाशिममध्ये 823 रुपयाला, वर्ध्यामध्ये 863 रुपयाला, ठाण्यामध्ये 802 रुपयाला, सोलापूरमध्ये 818 रुपयाला, सिंधुदुर्गमध्ये 817 रुपयाला, सातारामध्ये 807 रुपयाला, सांगलीमध्ये 805 रुपयाला, रत्नागिरीमध्ये 817 रुपयाला, तुम्हाला त्यानंतर रायगड असेल 813, पुणे 806 रुपयाला, परभणी 829 रुपयाला, पालघर 814 रुपयाला, त्यानंतर उस्मानाबाद 827 रुपयाला, नाशिकमध्ये 806 रुपयाला, त्यानंतर तुम्हाला नंदुरबारमध्ये 815 रुपयाला, नांदेडमध्ये 828 रुपयाला, मुंबईमध्ये जर विचार केला तर तुम्हाला 802 रुपयाला, लातूरमध्ये 827 रुपयाला, कोल्हापूरमध्ये 805 रुपयाला, जालन्यामध्ये 811 रुपयाला, जळगावमध्ये 808 रुपयाला, हिंगोलीमध्ये 828 रुपयाला, त्यानंतर ग्रेटर मुंबईमध्ये 802 रुपयाला, त्यानंतर गोंदियामध्ये तुम्हाला सांगतो 871 रुपयाला, त्यानंतर धुळ्यामध्ये 823 रुपयाला, बीडमध्ये जर विचार केला तर 830 रुपयाला, त्यानंतर तुम्हाला सांगतो अकोला 823। अशा प्रकारे गॅसच्या किमती सुद्धा याची अपडेट सुद्धा समोर आली आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।